नमस्कार मंडळी, सुप्रभात. कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, चिपळूण स्टेशनवरून आपण डेपोमध्ये चाललो आहे आणि डेपोमध्ये मी चालत जाणार इथून. अगदी हार्डली 15-20 मिनटाचं रनिंग आहे. ओके. आणि हे शेजारचं गाव आहे ना, मला वाटतं मुरादपूर असं असणार आहे. मुरादपूर असं हे गाव आहे. तर मी एक्झॅक्टली बघतो काय नेमकं कुठे दिसणार. हां, मुरादपूर, भोईवाडी, खालची भोईवाडी. आणि हे पाहू शकता, गाव हे गाव आहे शेवटी मित्रांनो. सकाळी सकाळी सगळे अगदी आपापली कामं, कोणी शेतीची कामं करतं, कोणी कुठे नोकरीधंदा करत असेल. पण हे सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हार्डली ना 10-15 मिनटं लागणार मला. आणि मित्रांनो, तुम्ही एक पाहू शकता की अशी छोटी छोटी झोपड्या बांधून लोक राहतात थंडीच्या दिवसामध्ये. हे इथले स्थानिक नाही आहेत, हे बाहेरून आलेले लोक आहेत. काही रस्ता बनवणारे लोक किंवा काही कामानिमित्त पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं. तर अशा छोट्या झोपड्या करून त्याच्यामध्ये राहून हे लोक आपला उदरनिर्वाह करतात. किती डिफिकल्ट आहे जीवन. आणि चिपळूण सिटी आहे बघा, हे आता गाव आहे ना मित्रांनो, सिटी व्हायला लागलं आहे. अगदी डेव्हलप होतं आहे सर्वकडं. त्याच्यामुळं थोड्या दिवसानं काय होईना, गाव काय राहणार नाही. मला वाटतं गावाचं पण शहर होऊन जाईल. तर आपल्याला आजकाल आहे ना, मातीची घरं काय दिसत नाही. आता हे सिमेंट कॉन्क्रीटचं घर दिसतं. कुठेही जा. मंदिर पण बघायला गेलात तर पुरातन काळची जी मंदिरं होती ती दगडाची, मातीची अशी मंदिरं असायची. आत्ताचं मंदिर हे सिमेंट कॉन्क्रीटचं आलं. इथे पण एक मंदिर आहे, स्वयंभू तळ्यातील गणपती मंदिर. चला आपण पाहूया. हे पहा, स्वयंभू तळ्यातील गणपती मंदिर. पाहू शकता किती छान मंदिर मामा. आणि इकडे गणपती बाप्पाचं मंदिर. पूजा चालली आहे आणि मस्त शांत वातावरणामध्ये गणपती बाप्पाचं स्तोत्र. आणि पाहू शकता सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. वाव, छान. मागे सुद्धा एक छोटंसं देवस्थान आहे. चला आपण पाहूया. वाव, ही तुळस. आणि इकडे सुद्धा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आतमध्ये. असा हा शांत परिसर आहे.
तर मित्रांनो, बाप्पाचं दर्शन तर झालेलं आहे आणि आत्ता टुवर्ड्स ST डेपो. हार्डली अगदी 20 मिनटं. आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता, हे सर्व झाडं झुडपं आहेत. गावाला आल्यासारखं हे भारी फील, खूपच भारी. आणि इकडे दुकानदारांची सर्व तयारी चालली आहे. पाहू शकता, भारती असोसिएट्स वगैरे वगैरे. इथे काहीतरी भाजी लागवड केली आहे, पाहू शकता. तर गावाकडे आल्यानंतर आहे ना मित्रांनो, ही भाजी लागवड किंवा असं खूप काही दिसणार. आता हा थंडीचा महिना आहे, ह्याच्यानंतर मोहर येणार आणि मला वाटतं आंबा आणि काजू. तर मित्रांनो, हा मध्ये एक मोठा रस्ता लागतो, हायवे आहे, तो हायवे सारखाच आहे. तो क्रॉस करून सरळ पुढे आता चालत जातोय. आणि आता आणखीन पुढे एक दुसरं गाव लागणार आपल्याला. कोणतं गाव आहे माहीत नाही, तिथे गेल्यानंतर समजेल. कारण या ठिकाणी येणार, या रस्त्यावरून आपण पहिल्यांदाच आलो आहे मी. मित्रांनो, इकडे पाहू शकता, हे जे हिरवंगार दिसतंय ना, हे घेवडा, सॉरी घेवडा नाही, मला वाटतं कुळीत लावलेत. जी कुळदाची पिठी करतात ना, ते कुळीत लावलेत. मित्रांनो, काही गावामध्ये आहे ना जमीन ओली असते, काही गावामध्ये जमीन ओली असते. पाणी टिकवून ठेवण्याची त्यांची त्या मातीची एक क्षमता असते. आणि त्याचा फायदा घेऊन आहे ना मित्रांनो, काही शेतकरी डबल पीक घेतात. म्हणजे भाताची लागवड झाली की त्यानंतर ते कापून दिवाळीनंतर एक दुसरं पीक घेतात, म्हणजे कुळीत किंवा घेवडा किंवा या हिरव्या भाज्या. आता मी आलोय खरा, पण इकडे रस्ता चुकल्यासारखं वाटतंय. बघू, कोणाला तरी विचारूया. तर मित्रांनो, आता आहे ना बेंदरकर अळी इकडे पोचलो. आणि सकाळचं गावचं वातावरण पाहू शकता. काहीतरी भाजी विकणारे आलेत. मित्रांनो, त्या काकांनी बघा एक ॲक्टिवा घेतली आणि त्याच्यावरती खूप साऱ्या भाज्या ठेवून ते गावोगावी विकतात. म्हणून गावामध्ये रस्ता बांधलेला असावा प्रत्येक वाडीमधून. पण मित्रांनो, आता आहे ना हे गाव काय राहिलेलं मला तर वाटत नाही. बघा, सगळं अगदी सिटी, जिथे जाणार ना तिथे बिल्डिंगच दिसत आहेत. मित्रांनो, इकडे आणखीन एक ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे. चला आपण जाऊया तिकडे. हे आहे ना मित्रांनो जुनं चिपळूण. इकडे पाहू शकता बाप्पाचं मंदिर, श्री गणेश.
गणेशाय नमो नमः. हे बघा, बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे. छोटी मोठी हॉटेल टाकून बसलेत लोक. मित्रांनो, इकडे आहे ना, या गावांमध्ये आहे ना सगळे सण साजरे होतात गावांमध्ये, कारण पूर्ण गाव आहे ना अशी भरलेले आहेत. इकडे नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह, महिला मंडळ, वडनाका चिपळूण, वडनाका. ती अळी क्रॉस केल्याच्या नंतर आहे ना मित्रांनो, इकडे वडनाका या ठिकाणी आलो. हे पहा, वडनाका. हे डॉक्टर आहेत. मित्रांनो, आता आहे ना चिपळूण सिटीच लागले आहे. चिपळूण सिटी आता मला वाटतं आपण अगदी 5-10 मिनटामध्ये डेपो गाठणार. खूप छान. तर बिल्डिंग बघा, खूप मोठी बनते. 1 2 3 4 5 6 7 माळ्याची बिल्डिंग आहे बघा. शिवाजी चौक. मित्रांनो, शिवाजी चौकामध्ये आलो आहे आणि इकडे काही महिला भाज्या विकतायत. इकडे मुळा, मेथी, फणस, मातीची भांडी. येस. ओके, फायनली हा कोणता तरी नाका आहे पहा. 1 मिनिट. सॉरी, शिवाजी चौक. आता शिवाजी चौकातून आपण सरळ पुढे जातोय. बघा, काणे बंधू लॉज, आदर्श. इकडे आहे ना मित्रांनो लॉजेस वगैरे खूप आहेत. काणे बंधू लॉज. त्यानंतर इकडे मनोहर गेस्ट हाऊस. मनोहर गेस्ट हाऊस. इकडे डॉक्टर संजीव साने, नवजात लहान मुलांचा डॉक्टर आहे. त्यानंतर इथे पाटणकर नर्सिंग होम. पाटणकर नर्सिंग होम. हे आपल्या स्थानिक माणसाचं दुकान असू शकतं, हॉटेल, धाबा छोटा. आणि इकडे मोठं चिपळूण शॉपिंग सेंटर. ॲक्च्युली मी सकाळी लवकर आल्यामुळं ना
ते अजून ओपन नाही झालं काय, नाही ते दाखवलं असतं नेमकं काय तिकडे काय विकलं जातं. तिकडे आहे ना पाहू शकता दुकानदारांची जरा घाई गडबड सुरू आहे. दुकानं जे छोटे दुकानदार आहेत ना रस्त्यावर जे विकणारे, त्यांची सध्या लगबग सुरू आहे. सकाळची हीच कामं असतात त्यांची, दुकान सुरू करणं. इकडे पाहू शकता वा. मित्रांनो शिवाजी चौकामधूनच चाललो आहे आपण आणि इकडे आहे ना अद्वैत हॉटेल, इकडे पाहू शकता हे, आणि इकडे अपराध हॉस्पिटल आणि पुढे एसटी डेपो येणार. मित्रांनो सांगायचं काय, ही जी छोटी छोटी हॉटेलं आहेत ना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे ना नाश्त्याची सोय खूप छान असते. म्हणजे उसळ किंवा वडापाव किंवा वॉटेवर काही खूप छान टेस्टी बनवतात ते लोक. आणि आता थोड्याच वेळात आहे ना आपण डेपोमध्ये पोचणार. या ठिकाणी आहे ना कृषी क्रांती सेवा केंद्र एक नर्सरी सुद्धा आहे, पाहू शकता. हे पहा, त्या ठिकाणी मला आता वेळ नाही आहे तेवढा, मला जायचं डेपोमध्ये. सफरचंद सॉरी द्राक्ष, हे त्यावेळचं आहे ना जुनं घर. आणि इकडे आहे ना दीपक लॉज. हे शनिकृपा हार्ट केअर, अच्छा हार्ट केअर सेंटर, हाडावरचा आहे तो डॉक्टर. आणि इकडे दीपक लॉज, हे बघा समोर दीपक लॉज. मित्रांनो फायनली आपण एसटी डेपोमध्ये अवघ्या 20 मिनिटामध्ये पोचलो. आणि एसटी डेपोमध्ये आहे ना एक दत्तगुरूंचं मंदिर आहे. सकाळी आपण देवाचं दर्शन घेऊया आणि मग पुढच्या कामाला सुरुवात. हे पाहू शकता आपल्या कोकणची लाल परी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो फायनली आपण डेपोमध्ये तर पोचलो आणि दत्तगुरूंचं दर्शनसुद्धा झालं. काहीतरी नाश्ता करूया. तर डेपोच्या बाहेर आलो आणि पाहू शकता खूपच, हे पहा ते नाश्ता खायला एवढी गर्दी. मित्रांनो इकडे पण आहे आणि पुढे पण आहे. मी मागाशीच बोललो, हे छोटे छोटे स्टॉलवाले जे लोक आहेत ना, जे हॉटेल टाकून बसलेत, त्यांच्याकडे नाश्त्याची सोय आहे ना मित्रांनो खूपच भारी असते. हे पहा समोसा, कांदे पोहे. मित्रांनो तिकडे ना थोडी गर्दीच होती, मग म्हटलं आणखीन पुढे जाऊया. तर पुढे सुद्धा आहे आणखीन इकडे, ते गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला. त्या ठिकाणी सुद्धा ना खूपच छान असा नाश्ता मिळतो तिकडे.
तर मित्रांनो सकाळी सकाळी यानं नाश्ता करून झालेला आहे. चिपळूण रेल्वे स्टेशन ते चिपळूण स्टँडपर्यंतचा प्रवास आपण पायी चालत केला. मधली गावंसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. छोटी मोठी हॉटेलसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. हा होता असा आजचा ब्लॉग. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तिकडे पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.